सो गाईज फायनल लुक असा येतो. फायनल नाही, आत्ताशी स्टार्टिंग सुरू केली. मग त्यांना पाण्याने मी गार दिलं, त्यांना किती भारी वाटलं असेल. हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. त्याची गाडी सगळी कुठे गेली. आता चाललो आहे गावामध्ये. आई बाय, ही गाडीची आहे. आपल्या जायचं आहे गावात. ते आपल्या याचं नेट नाही का, आपलं डाळिंबाचं क्रॉप पेपर म्हणते त्याला. पेपर नाही पण नेट आहे, ते क्रॉप नेट म्हणते त्याला, काय म्हणते. आता ते आपल्याला त्याच्यानं गोट्या आणायचे आहे गावातून. डाळिंबाची केन पण चालू काढायची. हे ग्लव्स घेतले आणि शू घालायचे. इकडे गवत जास्त आहे ना, तरी आपल्याला गौरीला पण गवत आणायचं आहे. आपलं खुरपं, हा खुरपं आहे. उगाच नानाच्या मळ्यात बघा किती भारी शेड बांधलेला आहे. आणि किटली ठेवायला आलतो. आता इथे किटली कुठं अटकायची, पहिले दरवाजा मागं अटकीत होतं इकडं, तिथंच अटकून ते. पण आता गावात जायचं, आता गावात जाऊ. शेड भारी बांधायला पण नाना आहे. याला पण सावली. चला भेटू डायरेक्ट गावात. आलेलो आहे, बघू शकता. सो गाईज आपण आहे ना, आपला तबीला आहे ना, त्या मळ्यात आलो आहे. पण मोटर चालू आहे, पण पाणी नाही येते ना. आपण मोटर बंद केली आता. हे दोन्ही ॲटो आहे, मोटर बंदच आहे बा. इकडं ब्लिंक करते लाईट, 3 फेज लाईट आहे. कॉक पाहून होती इकडं. हे बघ इकडं गाय आहे ना, मोकळ्या सोडायचे आहे. त्याच्यामुळे ना ते अजून एक शेड बनवून राहिले, ते बनवून राहिले. इकडं बघ किती अडचण आहे. त्यांना एक साफ करत नाही काकांना. हा बंद आहे, चालू आहे. त्या अडचण आहे. कुट्टी मशीन चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडा आवाज कमी येईल. झाली चालू, आता मोटर चालू झाली. तेव्हा तिकडे पाणी दिसतं बघा. या वेळेला पाणी बघा, या बघा. झाली चालू. आता पप्पाला फोन करतो का मोटर चालू झाली आहे. हे एक स्टार्टर आहे, हे एक ना, हां हे त्या बोरचं तिकडूनच्या. आणि हे आहे ना, हे इकडचं बोरचं आहे. बोर इथलं चालू आहे आता. मी ना गोट्या आणायला गेलो होतो त्याच्यावाल्या, आपल्या नेटच्या. हे बाई पॉकेट या आहे 6 mm गोट्या आहे. हा पेरू इकडं. आता तेच चाललंय, नेट टाकायचं काम चाललंय. झालं एक नेट टाकायचं. आपल्याला गवत कापायचं आहे. पण हे बघ नेट खांद्यावर घेऊन चाललो नाही, खेळतोय. किती एवढं आहे. नेट आहे बारीक साईज, याला म्हणते क्रॉप पेपर म्हणते. ये रे बाबा क्रॉप पेपर. असं वाटतं इकडंच गवत कापायला, इकडे एकच गल्लीत, अर्ध्या गल्लीतच बरोबर बाबा. आता फायनल लुक तुम्हाला ना दाखवतो डायरेक्ट शेवट. असं काही समजणारच नाही ते. सो गाईज फायनल लुक असा येतो. फायनल नाही, आत्ताशी स्टार्टिंग सुरू केली. इकडे ही कडाची लाईन वरतून असं दिसतं. कडाची लाईन अरे भारी, पण त्याचा क्रॉप पेपर नाही तो. एकदम बारीक पातळ नेट, एकदम बारीक पातळ. सो गाईज इकडं गवत काढायचं काम चाललं माझं. आणि घाम पण आलेला आहे, बघू शकता. बाबा इकडं आता चालू आहे. इकडं 1 2 3 हा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. इकडं आपलं क्रॉप पेपर टाकायचं काम. गल्ली लागली पण आहे त्यांच्यावाली, त्या टोकाला पण आहे लागेल.
आता आपण गवत कापतोय. सो गाईज चाललेलो आहे घेऊन. हे बा मला एक तर लई सर्दी झाली आता उन्हाची, पण इकडे नेट टाकायचं काम चालू क्रॉप चालू असं घेऊन. मला गाईचं पण बघायला लागतं, शेतीचं पण बघायला लागतं. आता वाजले 12, अजून जेवण पण करायचं आहे. सर्दी पण जास्त आहे. आज गावातून जाऊन मेडिकलमधून घेऊन येतो गोळ्या, दवाखान्यात काही जात नाही. चालू घरी आता. मस्त आहे की आमचे बाबा गवत घ्यायला आले, बघितलं ना. आमच्या बाबाला माझी लय काळजी, पण बाबा दिसतं तसं नाही. पुढं पण गायब होऊन जातं. हे बघ इकडं पाणी फुटेल बघा. ये ना तिकडं पाट फुटेल, त्याच्यामुळे ना पाणी येतं इकडं. आपल्या प्लॉट पण तर जायला ते पाणी. मला तर लय ताण लागेल. मी तसं तिकडं आकाश नाही का त्याच्या घरी गेलो, पाणी पिऊन आलो. लय ताण लागलो. काहीच दूध आणायला चाललो आहे. आता वाजले 12:30, कारण की आमची नानच लेट येते. आणि माझ्या एका व्हिडिओला ॲडव्हर्टाईज येते अशी मम्मी म्हणत होती. मला काय माहीत नाही, मम्मी म्हणत होती म्हणून म्हटलं बघू दाखव. खरंच ॲडव्हर्टाईज येऊ राहिली. म्हटलं आता माहीत नाही मला काय, पण होईल, कारण की मी महादेवावर खूप विश्वास ठेवतो. ऊनच नाही लागू राहिलं, कटाळा येऊ राहिला जायचं. आणि याच्यात पण पेट्रोल कमी आहे, कारण की आता 10 दिसतंय 1 पॉईंट आहे, पण मग नाही 1 पॉईंट नाही. ते घराच्या फक्त 50 मीटरवरून आलो, 50 मीटरच्या आसपास आहे. बघा काय आलं, रेड दिसतंय का, रेड कलर पेट्रोलचं दिसतंय या बाई. घर बघा, फक्त इकडून तिकडं गाडी आणली, लगेच आलं. 1,200 cc ना, 1,200 cc एवढं काय ॲव्हरेज नाही तिला, पण चांगलं काढलं ना, म्हणजे 40-35 अशी गाडी चालवली ना तर ॲव्हरेज लय पाहिजे. प्लॉट वगैरे रस्ते निघाले. इकडे अजून बाकी आहे, कडमेड बाकी, पण आतमधलं सगळं झालेलं आहे, बघू शकता. आणि आता ऊन पण थोडं याच्यामध्ये बघा कमी लागतंय, म्हणजे कमी दिसतंय. चांगलं झालं, एकदा खर्च केला ना तर मग प्रॉब्लेम नाही येत. आता एवढं आपण डाळिंबाला सेटिंग करतो, हे करतो, फळं आपण साईज देतो फळांना. हां, मग एवढ्यासाठी आपण ते करणार नाही का. हे बा पाण्याच्या बाटल्या असं लावलं बघा, तिकडं पण प्रत्येक बांबूला. या बांबूला नाही, बांबूला पहिली टाकायला लागेल. पहिली आपण केलं आहे, तिकडे गेलो, बाटली आणली, लावून दिली. आता एक कडाच्या गल्लीला आहे, पप्पा बोलले होते. आता कडाच्या गल्लीला कोणचं आहे माहीत नाही आपल्याला. हां, हवा हवा हाय वाटतं, कारण की इकडे आहे एक बाटली. इकडं बाटल्या बघा, त्याला हे नाही. इकडे कडाच्या गल्लीला प्रत्येक चक्कर मारायला लागणार आहे. हे बाटल्या अशाच लावून ठेवली आहे. इकडे बाबा बांबू उचलायला लागत. एक ठिकाणी नेट तरी फाडून टाकलंच ते आहे ना. आता इकडे बघा लागलं. हां हे व्यवस्थित आहे. काही ठिकाणी ना ते निघलेलं. आता हे बा ती बॉटल बघा कुठे, ती होती तिकडे पहा, मला मोबाईलमधून दिसली. ही बाई बॉटल बघा कुठं लावायली ती. अंदाज मेरा सबसे जुदा, मैं आशिष ब्लॉगर का. तुम्ही नका लावू ते हात, फाडून टाकाल परत. तसं एक ठिकाणी आता एवढंसं फाडलंच आहे. आता ते किती दिवस चालतं त्याची गॅरंटी नाही. आपण पहिले लावल्यावर कडमेड सगळ्यांना चक्कर द्यावं लागणार आहे का, बरोबर का नाही. काय काय ठिकाणी 3-3 बाटल्या आहे बा. आता काडाच्या गल्लीला आहे, आणि ते कड पण थोडीशी हां चांगली आहे, पण मग बऱ्यापैकी. हां इकडं पण बांधलं आता येईने. इकडे गॅस जास्तच घ्यायला पाहिजे आहे ना बाबा. एवढंच गॅप केलं. काय काय ठिकाणी एकदम टाईट बांधलेलं आहे बा, टाईट बांधलं आहे. चला चांगलं झालं. इकडचं पण राहिलं ते काही थोडा वेळ सगळं होऊन जाईल. राहील फक्त आता किती वाजले, 3 वाजेपर्यंत होऊन जाईल फायनल. टाईम झाला आता 1:40. आणि आता इकडे हे बाई, इकडे काय काय ठिकाणी जवळ आहे आणि काय काय ठिकाणी लांब आहे. तिकडे लांब आहे, हे जवळ आहे. फायनल गाईच आपण घरी आलेलो आहे, गाडी लावली. तिथं मम्मीचं चाललं वडेचं, आणि माझी इच्छा होती की त्यांना गार पाणी द्यायची, कारण की खूप जास्त उन्हाचे ना काम चालू होतं त्यांच्यावालं. त्यांना मी गार पाणी पिलं, मला एवढं भारी वाटतं. मग त्यांना पाणी मी गार दिलं, त्यांना किती भारी वाटलं असेल.
ते किती आशेने आले होते, पाणी आलं किती आनंदात होते. एक तर आम्ही बोलतच नव्हतो, म्हणजे ओळख नाही ना जास्त. ते आहे अखरपाटावरलं, सॉरी कोचवाडी गाडीकरवाडी बोलले ते. हां, तिडले ते. कधी ओळखच नाही, फक्त मोठ्या पप्पाला आणि मोठ्या पप्पाच्या मुलांना ओळखते. आम्हाला काही आम्ही कधी संबंधच नाही आला ना आमचा. मग आता त्यांना पाणी दिलं, मग ओळख काढली, मग बोलले, सगळे हसले, बोलत होतो. त्यांना चांगलं वाटलं की मी पाणी आणलं. आणि 3 किटलं पाणी नेलं होतं. पहिले 2, नंतर परत एकदा आलो, परत एकदा घेऊन गेलो. तर मग त्याच्यानंतर तारीचं बंडल लागत होतं त्यांना, मग तारीचं बंडल पण देऊन टाकलं. मला चांगलं वाटलं की मी त्यांना गार पाणी दिलं, एकदम थंड पाणी दिलं. मला चांगलं वाटलं पाणी दिलं मी, कारण की माझ्या स्वतःच्या मनाने दिलं. त्यांना पण लागत होतं, ते पण पाण्याची आशा करीतच होते. तेवढं मी पाणी घेऊन गेलोच होतो. पप्पाला न्यायचंच होतं. मग आता आलो आहे घरी, बसलो आहे. कारण की आता इकडे काम आहे, तिकडे काम आहे. इकडे आम्हाला ते चाललं आहे, गवत उपटायचं काम चाललं आहे. सो गाईज, पाणी चाललो होतो परत, त्यामुळे तार द्यायची होती. त्या गाडीवर तार ठेवली. पप्पा म्हटले का काही तार आणू नको, आम्ही येऊ राहिलो तिकडं. तिकडून तार एक जणाकडून घेतली. गवतला आपण गवत टाकले, कारण की आपण त्या मळ्यातून मी आणलं तर गवत. गवत आता ती खाते. आता चहा बी पितो आणि परत गवत काढायला येतो, कारण की गवत आहे ना आणावंच लागेल तिला. आपल्याला लागतं तर तिला का लागणार नाही? हां, आणावं लागेल. घरात राहून चालणार नाही, अशी शेती नेवत मी राहतो, कारण की मी माझं काम करूनच बसून राहतो. मी आलो नानाच्या पेरूमध्ये. तेव्हा यांचं गॅप किती एवढं आहे, म्हणजे पाहायला नाही आलो मी. नाना पावडर मारत आहे तिकडे आलो. त्यांचा तो नवीन ट्रॅक्टर आहे ना, तो बघायला आलो. तो स्प्रेसाठी ते म्हणते चांगला आहे, पावडर आमच्यावानी संपून जाते लवकर, म्हणजे टिपा जास्त लागत आहे. मग तेच बघायला आलो आता मी. स्प्रे पहिले कसा आहे, कारण की आपल्याकडे स्ट्रक्चर आहे ना, यांचं भाऊ कसं आहे. आणि ये ना एकाड एक चालू आहे त्या तिकडे आहे ते, एकाड एक ट्रॅक्टर चालवतं. माझं म्हणजे असं नाही, आम्ही एकाड एक नाही चालवते, आम्ही डायरेक्ट गल्लीमध्ये ट्रॅक्टर टाकतो. बा आता हे हे पान आहे ना वल्ले, एवढे पावडर नाही पडत, पण आमची ट्रॅक्टरचे आहे ना फुलं, पाणी एवढं इकडं पण, इकडं कोरडेच्या आहोत. आणि आमच्या याचे फुलं आहे ना, म्हणजे स्ट्रक्चर आहे ना आमचं, ते एकदम पानं ना चिळबिळीत वल्लं करून टाकीतं. आता नाणे ह्या गल्लीत जायले ना, आता त्या गल्लीत जातील तिकडे. तेव्हा का म्हणजे आपण आहे ना, जे करायचं राहतं ना ते होतं, पण मग सक्सेस नाही होत. आता माझ्या काकाच्या मुलांनी टार्गेट घेतला 30 HP वाला, एक शिवाय 2 घेतला. आणि दुसऱ्याच वेळेस डाळिंबाचा आणि बागाचा प्लॉट आहे ना डायरेक्ट फेल गेला. आणि आमच्याकडे जुना मिशीबुशी म्हणजे नव्यातलाच आहे, पण आता तो खूप दिवस झाले त्याला. आणि सगळं स्ट्रक्चर आपलं जुनंच. एवढंच रिझन का वेळ लागतो. फुलं आमची जुनेचे, म्हणजे एवढं जुने म्हणजे असं समजून घ्या तुम्ही का आमच्या इकडे फवारा मारतो, सेट करतात पुढे आणि गोल करतात त्या. पण आमच्या याच्यातलं आजपर्यंत एक पण प्लॉट आहे ना असा नाही का फेल गेला आहे. पण आजपर्यंत येईनी जेवढे ट्रॅक्टर घेतले ना, आता यांच्याकडे मिशीबुशीचे. पण हे ना आत्तापर्यंत, आता हा ट्रॅक्टर आम्ही आणला ना, हा सेकंड आणले. आमच्या वरती एक शेतकरी त्याचा आहे, त्यांनी ट्रॅक्टर घेतला, त्याचा काय प्लॉट फेल गेला, ट्रॅक्टर लगेच विकला. तोच ट्रॅक्टर इकडे चालू आहे आता. यांना ट्रॅक्टरची गरज होतीच, कारण की यांचं ट्रॅक्टर आहे ना खूप जाम बाटवलं, म्हणजे गिअर बॉक्स ये ते लई कामच सांगू नका तुम्ही, एवढी कामं निघत त्याला. आमच्या घरात आज फक्त 3 मेंबर आहे, मी, मम्मी पप्पा. दीदी मामाच्या घरी, आई लग्नाला, भाऊ गेला फिरायला. हम तीनों का राज चालू हम तीन आता ना होतं 3 जण आम्ही घरी. एकदम सुनं वाटत, एकदम सुनं. आणि 3 जण असले का एकदम फायदेशीर आहे. गागाटच नाही घरामध्ये, नुसते दररोज गागाट राहते यांच्यावाला, दररोज. मोठं आणि लहान, म्हणजे मोठा भाऊ आणि लहानी बहीण आहे ना, यांचा कायम गागाट राहतो. जेव्हा पावा तेव्हा गागाटच राहतो. हे पाहिलं आलं इकडं, हे अँगल लागतोय ना आपल्याला, लागतो तो. आता त्याचं काही अजून काम नाही, पण बघत होतो. सो गाईज, आता मी गेलो होतो आपल्या भानगड स्टॉपवर, कारण की तिथे ना आत्याचा मुलगा आला होता, पाणी द्यायचं होतं. म्हणजे माझ्या आजी लग्न झाले ना, माझ्या आजीला दुसरं पाणी चालत नाही, सर्दी लवकर होती. मग आता जार होता, जारमध्ये पाणी नेऊन दिलं, जार चांगला धुवून घेतला, पाणी नेऊन दिलं. आता चाललोय घरी, आपल्या मळ्याच्या रोडला आहे.
आता 8:30 वाजले ना, नाही 7:30 वाजले आणि हळद चालूच होती लावायची ना. आम्हाला आमंत्रण नाही तर काल जायचं. आपल्याला 5 तारखेला लग्न आहे परत सुक्यांना, जाऊ आपण तिकडं. सुगाय जातो मी ना, पाणी पितोय आपलं मडकं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.